वळूया पुढल्या बातमीकडे. यांना पाहिलं तर वेळीच कळवा. पहलगाममधील हल्लेखोरांचं रेखाचित्र प्रसिद्ध झालंय. रेखाचित्राच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे सोपवण्यात आली आहे. हल्लेखोरांचेही फोटो देखील समोर आलेत. रेखाचित्राच्या आधारे या हल्लेखोरांचा आता शोध सुरू झालाय. पहलगाम हल्ल्याचे हे सगळे दहशतवादी आणि त्या दहशतवाद्यांचा एक फोटो देखील समोर आलाय. त्याच पद्धतीनं जे वर्णन तिथल्या लोकांनी केलं होतं, पर्यटकांनी केलेलं होतं, त्याच्या आधारे एक रेखाचित्र तयार करण्यात आलंय आणि या रेखाचित्राच्या माध्यमातून आता या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. ज्या दहशतवाद्यांनी हे क्रूर कृत्य केलंय त्यांना आम्ही सोडणार नाही अशी भूमिका भारतानं घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती देखील दिली आहे. आपण या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करण्याकरता आता माझ्यासोबत ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत, जे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आपण ऐकू शकताय मला? हो, आपला आवाज मला स्पष्टपणे येतोय. जी. विचारा. आपण ह्या सगळ्या हल्ल्याच्या विश्लेषणाकरता आपल्यासोबत आहात. मात्र सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायला आवडेल, तुम्ही या संपूर्ण हल्ल्याकडे कसं पाहताय? एक आणि दुसरी गोष्ट, सुरक्षा यंत्रणांचं हे अपयश आहे असं आपल्याला म्हणता येतं का? असा आहे, हा जो हल्ला झाला, जी. हा पहलगाम पासून 7-8 किलोमीटर वरती गाव वरती जे रिसॉर्ट होतं तिथे झाला. त्या ठिकाणी भारतीय सैन्य अजिबात नाहीये. तिथे काश्मीर पोलीस पण नाहीये. तर तसं म्हटलं तर ही थोडी चूकच आहे, की काश्मीर पोलिसांनी त्या भागात राहायला पाहिजे होतं. जिथे-जिथे टुरिस्ट येतात, तर जी. तिथे-तिथे टुरिस्टवरती लक्ष ठेवण्याकरता, त्यांना मदत करण्याकरता पोलिसांची गरज आहे नव्हती. त्या भागामध्ये नंतर जुलैच्या महिन्यामध्ये तिथे अमरनाथ यात्रा सुरू होईल. जी. त्यावेळेला तिथे सुरक्षा व्यवस्था पुष्कळ वाढते, इन्क्लुडिंग आर्मी तिथे येते, 3 टियर्ड सिक्युरिटी तयार होते. पण आत्ताच्या क्षणी तिथे काहीही नव्हतं. थोडेफार पोलीस पहलगाम गावामध्ये आहेत, परंतु जिथे हे रिसॉर्ट होतं तिथे कोणीही नव्हतं. तर हे नक्कीच चुकीचं आहे. जिथे-जिथे टुरिस्ट जातात तिथे पोलीस प्रेझेन्स हे नक्कीच असणं हे गरजेचं आहे. हा एक भाग झाला. जी. आणि दुसरं, तसं म्हटलं तर 4च दिवसापूर्वी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे पाकिस्तानी सैन्याचे आहे मुनीर, त्यांनी वक्तव्य केलं होतं, की आम्ही हिंदूंना मारणार, आम्ही भारतावरती हल्ले करणार वगैरे. जी. आणि याच्याशिवाय आपण बघतो, की आत्ताच पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियात होते आणि त्यावेळेला हा हल्ला झाला. आणि एवढंच नाही तर जे अमेरिकेचे व्हाईस प्रेसिडेंट व्हान्स हे भारतामध्ये होते. ज्या वेळेला अमेरिकेचे प्रेसिडेंट किंवा व्हाईस प्रेसिडेंट भारतामध्ये येतात, त्या वेळेला एक मोठा दहशतवादी हल्ला होतो. अशा प्रकारचा इतिहास आहे. जी. तर असं जरूर म्हणता येईल, की जे इंटेलिजन्स फेल्युअर आहे, म्हणजे इंटेलिजन्स आपल्याला पुरेसं मिळालेलं नव्हतं, हे नक्कीच आहे. अर्थात ॲक्शनेबल इंटेलिजन्स, की हल्ला नेमका कधी, कुठे, केव्हा होणार हे शोधणं अतिशय आव्हानात्मक असतं. जी. परंतु त्याकरता एक इंटेलिजन्स ब्युरो आहे, त्याकरता रिसर्च एनालिसिस विंग आहे. त्यांनी आपलं काम जे आहे, ते अजून सुधारायला पाहिजे. तर थोड्याफार जी. प्रमाणामध्ये इंटेलिजन्स फेल्युअर, सिक्युरिटी फेल्युअर हे नक्कीच होतं, कारण तिथे जवळपास सिक्युरिटी फोर्सेस कोणीच नव्हते. आणि तिसरी गोष्ट अशी, की जी. सध्या त्या भागामध्ये पर्यटन मोठ्या प्रमाणात होत आहे. 2 कोटीच्या आसपास काश्मीरची लोकसंख्या आहे आणि 2.5 कोटीहून जास्त तिथे पर्यटक हे सामील झालेले आहेत. तर जी. त्याच्यामुळे आणि आत्ताच हा जो रस्ता जो आहे, जम्मू, उधमपूर, श्रीनगर आणि पुढे जो पहलगाम आणि पुढे जातो, तो आता सध्या बंद पडलेला आहे लँडस्लाईडमुळे. तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी टुरिस्ट हे मोठ्या प्रमाणामध्ये अडकून पडलेले आहेत. जी. तर आणि या भागामध्ये ट्रेडिशनली कधीही दहशतवादी हल्ले झालेले नव्हते. दहशतवादी हल्ले जे झाले होते, ते काश्मीर खोऱ्यामध्ये झाले होते. तर म्हणजे जी. ही एक वेगळीच जागा आहे. तिथे थोडी उंची जास्त आहे. 7,000-8,000 फूट एवढी या भागाची उंची आहे. तर इथे हा भाग कारगिलच्या जवळ असल्यामुळे दहशतवादी हल्ला होण्याचं हे पहिल्या वेळा अशा प्रकारचा मोठा दहशतवादी हल्ला हा समोर येतो आहे. आणि आपण जर बघितलं तर गेल्या वर्षभरामध्ये दहशतवाद्यांचा कंबरडा आपण मोडण्यात आपल्याला यश मिळालं होतं. आणि असं मानलं जायचं, की काश्मीर खोऱ्यामध्ये 30 ते 40 दहशतवादी अजून शिल्लक असावे. जी. आणि साऊथ ऑफ दी पंजाब म्हणजे जम्मू, उधमपूर, खालचा जो भाग आहे, पुंछ, राजौरी, नंतर किश्तवार वगैरे, त्या जी. भागामध्ये 5-10 दहशतवादी असावे, अशा प्रकारचा अंदाज होता. आणि हे दहशतवादी फक्त सॉफ्ट
टार्गेट्सना अटॅक करत होते. तर हे टुरिस्ट जे आहे, पर्यटक जे आहे, हे सुद्धा सॉफ्ट टार्गेट आहे. जी. कारण दहशतवाद्यांना भारतीय सैन्यावरती हल्ला करायला आवडत नाही. कारण हल्ला केला तर त्यामध्ये त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. तर थोडक्यात त्यांनी सॉफ्ट टार्गेट निवडलं जी. आणि आपल्या हल्ल्याला खूप जास्त प्रसिद्धी मिळेल हे बघितलं आणि याच्याशिवाय सध्या पाकिस्तानमध्ये त्यांची जी अंतर्गत सुरक्षेची जी परिस्थिती आहे, अतिशय गंभीर आहे. म्हणजे जी. 50% पाकिस्तानी सैन्य हे पाकिस्तानच्या आत बलुचिस्तानमध्ये नंतर खैबर पख्तूनख्वामध्ये जी. जिथे दहशतवादी विरोधी अभियान बलुची दहशतवाद्यांच्या विरुद्ध किंवा तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान जो दहशतवादी गट नक्कीच. जो अफगाणिस्तानमधून हल्ला करतो त्यांच्या विरोधात गुंतलेला आहे. तर जी. त्याच्यामुळे तिथले लोक रागावलेले आहेत, बलुची रागावलेले आहेत, सिंधी रागावलेले आहेत, जे पठाण आहेत खैबर पख्तूनख्वामध्ये ते रागावलेले आहेत जी. आणि जवळ-जवळ पाकिस्तानमधले बहुतेक जण आता पाकिस्तानची जी सर्वात महत्त्वाची संस्था आहे हेमंत ती सर, म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा मला विचारासा वाटतो, की आत्ता हा एक हल्ला झाला. भविष्यामध्ये अशा पद्धतीचे हल्ले आपल्याला त्या ठिकाणी रोखता येऊ शकतात का? की जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की हा जो सगळा परिसर आहे, याच्यावरती काही आत्तापर्यंत कधी हल्ला झाला नव्हता, तो पहिल्यांदाच झाला. मग भविष्यामध्ये आणखीन नवे पर्याय हल्ल्यांकरता दहशतवादी निवडू शकतात का? किंवा आणखीन त्या ठिकाणी काही वेगळ्या पद्धतीनं अटॅक्स होऊ शकतात का? आणि ते जर रोखायचे असतील, तर आत्ता कोणती भूमिका घेणं महत्त्वाचं वाटतं? असं आहे, सिंपल आहे, की दहशतवादी प्रत्येक वेळा जर दहशतवादी हल्ला करायचं ठरवलं, तर जी. ते काहीतरी नवीन पद्धती शोधतील, नवीन टार्गेट शोधतील. कारण सैन्यावरती त्यांची हल्ला करण्याची क्षमता नाहीये. तर जी. त्याच्यामुळे अशा प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता ही कधीच नाकारता येत नाही. तर प्रश्न असा आहे, की आपण काश्मीरमध्ये दहशतवादावरती कंट्रोल कसा करायचा? याच्यात 2 भाग आहेत. एक तर काश्मीरमध्ये दहशतवादाचा कंट्रोल कसा करायचा आणि दुसरं की पाकिस्तानला आपण धडा कसा शिकवायचा? जी. जोपर्यंत डिफेन्सिव्ह ऑपरेशन्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपण काही भागातून आपलं सैन्य काढून घेतलं होतं. खास तर किश्तवार भागातनं तिथे दहशतवादी सगळे मारले गेले होते. तर ते सैन्य काढून आपण चीन सीमेकडे पाठवलं होतं. परंतु मला 5-6 वर्षापूर्वी टीव्ही चॅनल्सवरती विचारलं होतं, की काश्मीरमध्ये शांतता केव्हा निर्माण होईल? त्यावेळेला ते मी उत्तर दिलं होतं, ते पुन्हा एकदा रिपीट करतो. जी. काश्मीरमध्ये शांतता कधीही पूर्णपणे होणार नाही. कारण पाकिस्तान नावाचा देश आहे. त्याला चीनकडनं प्रचंड मदत होते आहे आणि पाकिस्तानला मदत करण्याकरता आज काश्मीरमध्ये काय, भारतामध्ये काय अनेक त्यांचे समर्थक आहेत. जी. उदाहरणार्थ आत्ताच हल्ला घ्यायचा म्हटला, तर या हल्ल्यामध्ये हे जे दहशतवादी आत आले, त्यांना रस्ता कोणी दाखवला, म्हणजे त्यांचे गाईड कोण होते, याच्याशिवाय त्यांना तिथे राहायला जागा कोणी दिली, जी. त्यांचा दारुगोळा कोणी कॅरी केला, त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्यांचं जेवण वगैरे ते कसं कॅरी करण्यात आलं, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ते तिथून पळून गेले, त्याला कोणी मदत केली. जी. यामध्ये लोकल सपोर्ट हा 100% आहे. याच्याविषयी कोणाच्या मनात शंका नको. तर जी. आपल्याला हे जे जे दहशतवाद्यांना पकडण्याशिवाय त्या लोकल सपोर्टर्सना सुद्धा पकडावं लागेल आणि जे येणाऱ्या काळामध्ये केलं जाईल. जी. तर आपल्याला 2 प्रकारची जे ऑपरेशन्स होतात, ते काउंटर इन्फिल्ट्रेशन ऑपरेशन म्हणजे पाकिस्तानकडून जे दहशतवादी भारताच्या काश्मीरच्या आत प्रवेश करायचा प्रयत्न करतात, जी. त्यांना थांबवणं, की जे काम LOC वरती भारतीय सैन्य करतं, ते उत्तम पद्धतीने होत आहे. नक्कीच. परंतु जी नक्कीच. जम्मूच्या खालची जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे, जी. तिथून मात्र तिथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स तैनात आहे. जी. तिथून मात्र गेल्या महिनाभरामध्ये 2 किंवा 3 वेळा इन्फिल्ट्रेशन झालं आहे. नक्कीच. तर नक्की. ती व्यवस्था आपल्याला मजबूत करावी लागेल. आणि नक्कीच. दुसरं, जे दहशतवादी आत येतात, त्यांना गुप्तहेर माहितीच्या आधारे मारावं लागेल. ते जी. केलंच जाईल. तर हे कृत्य होईल याच्याविषयी आपण जास्त काळजी करू नये. याच्याविषयी चर्चा नक्कीच. करण्याची काही जी. गरज जी. नाही. कारण ते काम सैन्य चांगल्या पद्धतीने करेल. परंतु जो नक्कीच. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की स्वतःचं सगळीकडे रक्षण करणं हे शक्य नसतं आणि जी. जे जी. आपल्याला शक्य नाही ते पाकिस्तानला सुद्धा शक्य नाहीये. तर म्हणून नक्कीच. पाकिस्तानवरती धडा शिकवण्याकरता करायला काय पाहिजे, हा एक जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे आणि जी. जी. त्याच्यावरती अनेक वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये डिप्लोमॅटिक ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये पॉलिटिकल ऑप्शन्स आहेत. म्हणजे आपण युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत करणारा देश म्हणून जी. जी. घोषित जी. करू शकतो. नक्कीच. त्याच्यामुळे त्याच्यावरती आर्थिक बहिष्कार होईल. नक्कीच सर. तो पाकिस्तानच्या बरोबर आपली इंडस वॉटर म्हणजे सिंधू नदी पाण्याचा करार आहे, तो तोडून त्याचं पाणी थांबवू शकतो. आणि तसे अनेक उपाय आहेत. परंतु जे नक्कीच. मिलिटरी ऑप्शन्स आहेत, ते सुद्धा त्याच्याविषयी आता सध्या जनतेचा राग असल्यामुळे त्याचा वापर जास्त केला जाईल. आणि याच्यामध्ये जसं आपण नक्कीच सर. उरीनंतर सर्जिकल स्ट्राईक नंबर 1 केला होता, बालाकोट नंतर आपण एअरफोर्सचा हल्ला केला होता. तर तशा प्रकारचे हल्ले केले जाऊ शकतात. स्पेशल फोर्सेसचा वापर केला जाऊ शकतो. भारतीय सैन्याकडे मोठा तोफखाना आहे. तोफखान्याचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचं नुकसान करायला पाहिजे.
कारण या सगळ्यामध्ये नुकसान जे व्हायला पाहिजे ते नक्कीच. पाकिस्तानी सैन्याचं व्हायला पाहिजे. कारण दहशतवादी मारले जातात, 200-300 दहशतवादी प्रत्येक वर्षी मारले जातात. परंतु पाकिस्तानी सैन्याला काही होत नाही. तर जोपर्यंत जी, सैन्याचं नुकसान होत नाही, जी. तोपर्यंत पाकिस्तानी सैन्य जी तिथली सर्वात मोठी नक्कीच. संस्था आहे, नक्कीच अशा हेमंत सर. प्रकारे अतिशय खूप छान पद्धतीनं आपण या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करतात. मला वेळेअभावी थांबावं लागतंय. मात्र अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले पुन्हा होऊ नयेत आणि त्याकरता भारत निश्चितपणानं प्रयत्न करतायत. नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा अमित शहा असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रयत्न सुरू आहे आणि अशा पद्धतीचा हल्ला पुन्हा होऊ नये आपल्या देशावरती, असेच आपल्याला आता म्हणावं लागेल. धन्यवाद तुम्ही आमच्या या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याकरता.